नशिबाने जोडलेली गाठ बागदा. अर्णव गौरीला आपल्या कडेवर उचलले आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहू लागला, जो तापाने पूर्णपणे लाल झाला होता. हे पाहून त्यांनी गाईने गौरीला बेडवर झोपवले. थोड्या वेळाने सुनीता, राकेश, पायल, खुशी आणि बाकीचे कुटुंबीय अर्णव सोबत त्याच्या खोलीत चिंतेने उभे होते. सगळेजण बेडवर बेशुद्ध पडलेल्या गौरीला पाहत होते. फॅमिली डॉक्टर तिची तपासणी करत होते. रात्रीची वेळ असल्यामुळे अर्णवने आजोबांना त्रास दिला नव्हता, त्यामुळे ते त्यांच्या खोलीतच होते. तेवढ्यात डॉक्टर गौरीला इंजेक्शन देऊ लागले. ते पाहून अर्णवने आपले डोळे बंद करून घेतले. इंजेक्शन दिल्यानंतर आणि औषध लिहून दिले. डॉक्टर उठून सर्व कुटुंबियांकडे आले. ते अर्णवकडे पाहत म्हणाले, घाबरण्यासारखे काही नाही. तिला कोल्ड झाले आहे. कदाचित हवामान बदलत असल्यामुळे असे झाले असावे. त्यातच काही दिवसांपासून ती नीट झोपलेली नाही आणि जेवणही वेळेवर घेतलेले नाही. ह्याच अशक्तपणामुळे ती बेशुद्ध पडली आहे. पण मी इंजेक्शन दिले आहे. थोड्या वेळात ताप उतरेल, पण शुद्ध मात्र सकाळीच येईल. अर्णवकडे औषधांचे कागद देत म्हणाले, आणि ही काही औषधे आहेत, ती घेऊन या. सकाळी तेव्हा तिला शुद्ध येईल. तेव्हा नाश्त्यानंतर ही औषधे द्या. आता मी निघतो. जर तिची तब्येत जास्त बिघडल्यासारखी वाटली तर तुम्ही तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन या किंवा मला फोन करून बोलावून घ्या. मी येईन. त्यानंतर राकेश डॉक्टरांना सोडायला बाहेर गेले. सुनीता अर्णवकडे निरखून पाहिले. मग खुशी आणि पायलकडे पाहत त्या म्हणाल्या, तुम्ही दोघीही जा आणि आपल्या खोलीत झोपा. खूप रात्र झाली आहे. उद्या सकाळी तुम्हाला कॉलेजलाही जायचे आहे. त्यावर त्या दोघींनी होकारार्थी मान हलवली आणि गौरीकडे पाहत त्या तिथून निघून गेल्या. त्यांचं गेल्यानंतर सुनीता अर्णवकडे वळल्या आणि त्याच्याकडे पाहत म्हणाल्या, काय चाललंय अर्णव? अर्णवने गोंधळून त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाला, काय चाललंय म्हणजे? मला समजलं नाही. तेव्हा सुनीता त्याच्या जवळ आल्या आणि गौरीकडे इशारा करत म्हणाल्या, तुझ्या आणि गौरीमध्ये नक्की काय चाललंय? अचानक तिची अशी तब्येत खराब होणे एवढंच नाही तर गेल्या काही दिवसांपासून ती मला खूप चिंतेतही दिसत होती. आणि मग संध्याकाळी तू गौरीसोबत जे वर्तन केलेस त्यावरून मला एवढं तर नक्की समजलं की तुमच्या दोघांमध्ये काहीतरी नक्की घडले. कदाचित भांडणही झालं असेल, पण एक गोष्ट तुला समजून घेण्याची गरज आहे. अर्णव, प्रत्येक नवरा बायकोमध्ये भांडणे आणि वाद होतच असतात. पण याचा अर्थ असा नाही की ती गोष्ट इतकी वाढावी की तिची अशी अवस्था थेट प्रकृतीवर बेतण्यापर्यंत जावी. लग्नासारख्या नात्यात एकमेकांना समजून घेणे खूप गरजेचे असते. त्यांचे बोलणे ऐकून अर्णव पूर्णपणे शांत झाला. कुठेतरी त्यालाही ठाऊक होते की आज गौरीची जी अवस्था झाली आहे त्याला तो स्वतः जबाबदार आहे. जर गौरी तिचा बोलण्याने दुखावली गेली नसती तर ती ह्या खोलीतून बाहेर पडून गॅलरीत झोपली नसती आणि तिची तब्येतही बिघडली नसती. तेवढ्या सुनीता त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, गौरीसारख्या मुली खूप नशिबाने मिळतात अर्णव, आणि असे नशीब तुला लाभले आहे हे तू समजून घे. तुझ्या आजोबांनी तुझ्या आणि गौरीच्या नात्याला सुधारण्याची एक संधी दिली आहे. ती तुझ्या हातातून जाऊ देऊ नकोस. तुमच्या दोघांमध्ये जे काही गैरसमज आहेत ते दूर करा आणि आपल्या नात्यात पुढे जा. नाहीतर कधीतरी हे गैरसमज तुमच्या नात्याला अशा वळणावर घेऊन जातील जिथून हे नाते सुधारण्यासाठी कोणतेही मार्ग उरणार नाही. इतके बोलून त्यांनी त्याचा कांदा थोपटला आणि त्या तिथून निघून गेल्या. सुनीताचे बोलणे ऐकून अर्णव खोल विचारात बुडला होता. त्याने गौरीकडे पाहिले आणि तो खोली बाहेर निघून गेला. थोड्या वेळाने तो परत आला तेव्हा त्याच्या हातात एक भांडे होते ज्यात पाणी आणि आईस क्यूब होते. सोबत एक सुती रुमालही होता. त्याने आत येऊन दरवाजा लॉक केला. मग खोलीचे मेन लाईट बंद करून डिम लाईट चालू केले. संपूर्ण खोलीत हलका पिवळा प्रकाश पसरला. अर्णव बेडवर गौरीच्या शेजारी तिच्या उसाशी बसला. त्याने तो रुमाल भांड्यातील थंड पाण्यात बुडवला, नीट पिळून घेतला, त्याची गडी केली
आणि गौरीच्या माथेवर ठेवले, जेणेकरून तिचा ताप लवकर उतरावा. हे सर्व करत असताना तो गौरीच्या चेहऱ्याकडे एकटाक पाहत होता, जो ह्यावेळी पुरता कोमजून गेला होता. त्यानंतर गौरीच्या गालाला आपल्या हाताने हलकेच स्पर्श करत तो स्वतःशीच म्हणाला, सॉरी गौरी, माझ्यामुळे तुला खूप त्रास होतोय ना? खूप वाईट आहे ना मी? पण मी काय करू? मला स्वतःलाच काही समजत नाही. जेव्हा मी तुला दुसऱ्या एखाद्या मुलाच्या जवळ पाहतो, तेव्हा मला नक्की काय होतं हे माझं मलाच ठाऊक नाही. मला का तुझी जवळ आवडायला लागली आहे? का मला तुझी साथ हवी हवी अशी वाटते? काहीच माहित नाही. पण मला तुला फक्त माझंच बनवून ठेवायचं आहे. अशी अवस्था जिथे तू फक्त माझ्याकडे पाहावंस, माझ्यावर प्रेम करावंस, माझी काळजी घ्यावीस आणि फक्त माझीच होऊन राहावीस. मला माहीत आहे हे चुकीचं आहे आणि कदाचित तुला किंवा इतरांना माझं हे वागणं खूप स्वार्थीपणाचं वाटेल. सगळ्यांना मी चिडचिडा, त्रासदायक आणि घाणेरडा वाटू शकेन, पण काय करू, मी असंच आहे. मला माझ्याशी जोडलेल्या गोष्टी दुसऱ्या कुणासोबत शेअर करायला अजिबात आवडत नाही. आणि तू तर माझी बायको आहेस. मग ह्यासाठी कुणी मला कितीही वाईट समजलं तरी मला त्याची पर्वा नाही. मला बास, तुला फक्त माझं करून ठेवायचं आहे. मला माहीत नाही ह्या नक्की कसल्या भावना आहेत, पण त्या आधी मला कधीच कुणासाठी असं वाटलं नव्हतं. अगदी अनुष्कासाठी सुद्धा नाही. ह्या काही दिवसात तुझ्यासोबत राहून ज्या भावना मी अनुभवल्या आहेत त्या कधी तिच्यासोबत जाणवल्याच नाहीत. आणि कदाचित ह्याच कारणामुळे मी आता अनुष्कापेक्षा जास्त स्वतःला तुझ्याशी जोडलेला अनुभवतोय. पण हे नक्की काय आहे हे समजून घेण्यासाठी कदाचित मला थोडा वेळ लागेल. पण ज्या दिवशी मला हे समजेल ना, त्या दिवशी सर्वात आधी मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देईन. इतके बोलून अर्णव हळूच खाली झुकला आणि त्याने प्रेमाने आपले ओठ गौरीच्या कपाळावर टेकून तिचे चुंबन घेतले. नंतर पुन्हा सरळ होत तो तिच्या डोक्यावरच्या पाण्याचं पट्ट्या बदलू लागला. त्यानंतर उशिरा रात्रीपर्यंत अर्णव त्याचप्रमाणे गौरीची काळजी घेत राहिला. आतापर्यंत गौरीचा तापही उतरला होता. दुसरीकडे गौरीची काळजी घेता घेता अर्णव कधी झोपेचं अधीन झाला त्याचे त्यालाच कळाले नाही. त्याने आपल्या एका हाताने गौरीचा हात घट्ट पकडून ठेवला होता आणि तो बेडवर अर्धवट झोपलेला अवस्थेत होता. त्याचे पाय लांब करून एकमेकांवर ठेवलेले होते. झोपेत असताना नकळत त्याचे डोके गौरीचं डोक्याला टेकले, ज्यामुळे दोघंही एकमेकांच्या अगदी जवळ आले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी खिडकीतून येणारे उन्हाचे किरण थेट अर्णवच्या खोलीत बेडवर झोपलेल्या गौरीच्या चेहऱ्यावर पडले, ज्यामुळे तिची झोप उडू लागली. तिने डोळे उघडून पाहिले तेव्हा तिला आपले डोके खूप जड वाटत होते. जणू काही तिच्या डोक्यावर खूप मोठे वजन ठेवले आहे. तिने आपल्या एका हाताने डोक्याला स्पर्श केला आणि ती हूस बदलू लागली. तेवढ्यात तिला आपल्या पोटावर ठेवलेल्या हातावर काहीतरी वजन जाणवले. तिने नजर तिरकस करून आपल्या बाजूला पाहिले तर अर्णवचा चेहरा स्वतःच्या चेहऱ्याचा अगदी समोर खूप जवळ पाहून तिचे डोळे मोठे झाले. यावेळी अर्णवने तिच्या पोटावर ठेवलेल्या हातावर आपली पकड घट्ट केली होती आणि तिला आपल्या मिठीत घेतले होते. त्याचा चेहरा गौरीच्या चेहऱ्याचा अगदी समोर होता आणि तो गाढ झोपेत होता. कदाचित रात्री उशिरापर्यंत जागा राहिल्यामुळे तो अजूनही झोपलेला असावा. गौरी त्याला आपल्या इतक्या जवळ पाहून पार गांगरून गेली. त्यासोबतच तिला ह्या गोष्टीचे आश्चर्यही वाटत होते की ती अर्णवसोबत त्याच्या बेडवर होती आणि अर्णवने तिला आपल्या मिठीत असे गट्टे पकडून ठेवले होते, जणू काही त्याला सोडताच गौरी कुठेतरी पळून जाईल. गौरीने हळूच त्याचा हात बाजूला करून उठण्याचा प्रयत्न केला, पण तिला ते जमले नाही, कारण अर्णवची पकड खूप मजबूत होती. आता ती आपल्या डोक्यावर ताण देऊन विचार करू लागली की ती अर्णवच्या बेडवर कशी आली. तिला एवढंच आठवत होतं की रात्री खोलीत आल्यानंतर तिचे आणि अर्णवचे काडक्याचे भांडण झाले होते, पण त्यानंतर पुढे काय झाले याबद्दल तिला काहीच आठवत नव्हते. अरे यार, आठवणार तरी कसं? बेशुद्ध होण्याचा अर्थच हा असतो की सुधीत नसणे. वेडी गौरी कुठली.
गौरी अजून हाच विचार करत होती तेवढ्यात तिची नजर अर्णवच्या चेहऱ्यावर पडली. झोपलेला अर्णव खूप निष्पाप दिसत होता, अगदी एखाद्या लहान मुलासारखा. त्याने झोपेत आपले ओठ लहान मुलासारखे गोळा केले होते. सोबतीला त्याचे केस विस्कटून त्याच्या कपाळावर आले होते. गौरी त्याच्याकडे एकटक पाहू लागली, पण तेवढ्यात तिला हसू आले, कारण अर्णव झोपेत एखाद्या सापासारखं पुस असं सुस्कारा सोडत होता आणि तिने हे पहिल्यांदाच पाहिले होते. सहसा लोक झोपेत गोरतात, पण तो असं सुस्कार सोडत होता, ज्यामुळे तिचे हसू अनावर झाले. आज पहिल्यांदाच तिने अर्णवला इतक्या जवळून अनुभवले होते आणि त्याच्यावर इतके बारकाईने लक्ष दिले होते. त्यानंतर तिने आपल्या हसण्यावर ताबा मिळवला आणि हळूच अर्णवचा हात स्वतःवरून बाजूला करू लागले. दुसरीकडे जेव्हा अर्णवला तिची ही हालचाल जाणवली, तेव्हा त्याने जड झालेल्या डोळ्यांनी अंधू कसे उघडून पाहिले. त्याला गौरी जागी झालेली दिसली. हे पाहताच तो झटकन उठून बेडवर बसला. गौरी ही उठून बसली तेव्हा अर्णव तिच्याकडे पाहत म्हणाला, तू ठीक आहेस ना? आता कसं वाटतंय? तिच्या कपाळाला स्पर्श करत पुढे म्हणाला, ताप तर नाहीये ना? पण शरीरात कुठे दुखत तर नाहीये ना? अर्णवचे हे बोलणे ऐकून गौरी आश्चर्यचकित झाली, पण मग त्याच्याकडे पाहत ती म्हणाली, नाही, मी ठीक आहे. पण बेडकडे इशारा करत पुढे म्हणाले, त्या खोलीत मी कशी आले? काही घडलं होतं का? तेव्हा अर्णव तिच्याकडे पाहत म्हणाला, हो, रात्री जेव्हा आपण बोलत होतो तेव्हा तुला खूप ताप होता, ज्यामुळे तू बेशुद्ध पडली होतीस. म्हणून मी तुला इथे घेऊन आलो. नंतर थोड्या रागात म्हणाला, काय गरज होती तुला ताप असताना पालतूमध्ये काम करण्याची? घरात इतके सगळे नोकर चाकर आहेत, मग तू कॉलेज संपून आल्यावर घराच्या कामात का पडतेस? तुला थोडा वेळ आराम नाही करता येत का? आणि तब्येत खराब होती तर घरात कुणाला तरी सांगायचं ना? त्याचे बोलणे ऐकून गौरीला सगळं आठवलं. मागच्या रात्री जेव्हा ती गॅलरीत झोपली होती तेव्हाच तिची तब्येत बिघडली होती. सकाळी कॉलेजमध्ये गेल्यापासूनच तिला बरं वाटत नव्हतं, पण तिने या गोष्टीकडे फारसे लक्ष दिले नव्हते. अर्णववर असलेल्या रागामुळे तिने घरातील कुणालाच याबद्दल सांगितले नव्हते. पण आता अर्णवला कसे सांगणार की ती त्याच्यावरची नाराजगी दाखवत होती? म्हणूनच तिने कुणालाही काही सांगितले नाही. हाच विचार करून ती अर्णवकडे पाहत अगदी सामान्य सुरात म्हणाली, ते मला वाटलं की हे नेहमीसारखं सामान्य आहे आणि हवामान बदलत असल्यामुळे होतंय. म्हणूनच मी एक गोळी खाल्ली होती आणि मला वाटलं मी बरी होईन, पण तब्येत जास्तच बिघडली. असो, तुम्ही माझी इतकी काळजी घेतलीत त्याबद्दल थँक्यू, आणि माझ्यामुळे तुम्हाला इतकं त्रास झाला त्याबद्दल सॉरी. मी इथून पुढे स्वतःची काळजी घेईन आणि माझ्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. इतके बोलून ती पांघरून बाजूला करून बेडवरून खाली उतरू लागली. तिचे बोलणे ऐकत तिच्या चेहऱ्याकडे निरखून पाहणाऱ्या अर्णवने अचानक गौरीचा हात पकडला आणि तिला आपल्याकडे खेचले, ज्यामुळे गौरी त्याच्या दिशेने ओढली गेली. खाली पडण्याच्या भीतीने तिचे हात आपोआपच अर्णवच्या खांद्यावर गेले. दोघांचे चेहरे एकमेकांच्या अगदी जवळ होते. गौरीने स्वतःला सावरत अर्णवकडे पाहिले आणि म्हणाले, अर्णवजी, हे तुम्ही? ती इतकंच बोलू शकली होती की अर्णवने तिच्या ओठांवर आपले बोट ठेवले आणि गौरीकडे पाहत म्हणाला, पहिली गोष्ट म्हणजे तुझी काळजी घेतल्यामुळे मला कोणतेही त्रास झालेला नाही आणि त्यासाठी मला थँक्यू म्हणण्याची काहीच गरज नाही. ही गोष्ट तू तुझ्या डोक्यात पक्की बसवून घे, कारण आपण दोघे ह्या नात्याला मानू किंवा न मानू, आपल्या नकाराने हे सत्य कधीच बदलणार नाही. आपले लग्न झाले आहे आणि ह्या नात्याने माझे हे कर्तव्यच आहे आणि ते कर्तव्य म्हणजे प्रत्येक सुखदुःखात मी तुला साथ देणे. त्यामुळे मला थँक्यू म्हणायची काहीच गरज नाही. आणि दुसरी गोष्ट, गौरीचे दोन्ही हात हातात घेत आणि नजरा खाली झुकवत म्हणाला, सॉरी. तुला नाही तर मला म्हणायला हवे. मी तुझ्याशी इतकं उद्धटपणे वागलो, तुझ्यावर संशय घेतला, पण गौरी, माझा विश्वास कर, या सगळ्यामागे माझ्या तुझ्याबद्दल कोणत्याही वाईट हेतू किंवा चुकीचा विचार नव्हता. मी फक्त तुला दुसऱ्या कुणाच्या जवळ पाहू शकत नाही, याच कारणामुळे
मी रागाच्या भरात स्वतःवरचे नियंत्रण गमावून बसलो. त्या मुलाचे तुझ्या जवळ येणे मला सहन झाले नाही. तुझ्या मित्रांसोबत सतत हसणे, किदळणे आणि बोलणे तर दुसरीकडे तू माझ्याशी फक्त एक औपचारिकता म्हणून बोलतेस. या खोलीत आणि घरातही आपण दोघे फक्त दोन अनोळखी लोकांसारखे राहतो, ज्यांना एकमेकांशी काहीच देणे घेणे नसते. अरे, आपल्या दोघांपेक्षा तर दोन शेजारी एकमेकांशी जास्त बोलतात. अशा परिस्थितीत तुझ्या मित्रांच्या जवळ जाणे, त्या मुलाच्या जवळ जाणे मला अजिबात सहन झाले नाही. मला माहीत आहे की या नात्याला आधी मीच नाकारले होते. मग गौरीकडे पाहत पुढे म्हणाला, पण म्हणून या घरात एकत्र राहताना नेहमी अनोळखी बनून राहणे गरजेचे आहे का? आपण दोघे एकमेकांचे मित्र बनून नाही राहू शकत का? एकमेकांसोबत आपल्या भावना शेअर नाही करू शकत का? ज्या गोष्टी तू तुझ्या मित्रांना सांगतेस त्या मला नाही सांगू शकत का? गौरी त्याच्याकडे शांतपणे पाहतच राहिली. तेवढ्यात अर्णव तिच्याकडे पाहत आपला हात तिच्या समोर पुढे करत म्हणाला, माझ्याशी मैत्री करशील? माझी मैत्रीण बनशील? जेणेकरून आपल्याला एकमेकांशी बोलताना कधीही विचार करावा लागणार नाही. एकमेकांची काळजी घेण्यासाठी कधीही संकोच वाटू नये. कधीही एकमेकांना थँक्यू किंवा सॉरी म्हणायची गरज पडू नये. मला माहीत आहे मी थोडा उद्धट आहे, पण तुझ्यासोबतच्या ह्या मैत्रीत मी स्वतःला बदलण्याचा नक्की प्रयत्न करेन. गौरी काहीच बोलत नाहीये हे पाहून अर्णवने निराश होऊन आपला हात मागे घेतला. कदाचित तुला माझ्या बोलण्याचा जास्तच राग आला आहे म्हणूनच. इट्स ओके, तू तुझा वेळ घे. तेवढ्यात गौरीने अचानक आपला हात पुढे केला आणि त्याचा हात पकडला. अर्णवने दचकून तिच्याकडे पाहिले, पण पुढच्याच क्षणी त्याच्या ओठांवर हसू आले आणि चेहऱ्यावर एक वेगळी चमक आली. तेव्हा गौरी त्याच्याकडे पाहत म्हणाली, ठीक आहे, मी तुमच्याशी मैत्री करेन, पण तुम्हाला माझ्याशी एक प्रॉमिस करावा लागेल की तुम्ही इथून पुढे कधीही माझ्याशी इतक्या वाईट पद्धतीने बोलणार नाही आणि मला असं कधीही घाबरवणार नाही. अर्णवने हसून तिच्या हातावरची आपली पकड घट्ट करत म्हणाला, नक्कीच, तू अजिबात काळजी करू नकोस. मी इथून पुढे पूर्ण प्रयत्न करेन की माझा राग तुझ्यावर काढणार नाही, पण बदल्यात तुलाही तुझ्याशी जोडलेली प्रत्येक लहान मोठी गोष्ट मला सांगावी लागेल. मग ती कॉलेजची असो वा घराची, जेणेकरून आपल्यात कधीही कोणताही गैरसमज निर्माण होणार नाही. त्यावर गौरीने होकारार्थी मान हलवली आणि ती बेडवर लोटू लागली. तेवढ्यात अर्णवने पुन्हा तिचा हात पकडला आणि म्हणाला, कुठे चाललीस? आता कुठे तुझी तब्येत बरी झाली आहे? आज कॉलेजला सुट्टी घे, उद्या जा. तसंही एक दिवस कॉलेजला नाही गेलीस तर कॉलेज बंद पडणार आहे का? आज आराम कर. त्यावर गौरी त्याच्याकडे पाहत म्हणाली, ठीक आहे, मी कॉलेजला जात नाही. तसंही अजूनही शरीरात अशक्तपणा जाणवतोच आहे. इतके बोलून ती पुन्हा उठू लागली. पण अर्णव ह्यावेळी थोड्या रागाने तिला म्हणाला, तर मग उठतेस कशाला? गप्प बसून राहा ना. तुला आरामाची गरज आहे. कॉलेजला जायचं नाहीये तरी जेव्हा पाहावं तेव्हा सारखं उठायची घाई झाली आहे तुला. गौरीने त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली, मग काय, आता मी वॉशरूमलाही जाऊ नये का? मला फ्रेश व्हायचं आहे. आता वॉशरूम काय स्वतः चालत माझ्याशी येईल की मला स्वतःच्या कडेवर उचलून घेऊन जाईल? तिचे हे बोलणे ऐकून अर्णवने झटकन तिचा हात सोडला आणि खोटं हसत सॉरी म्हणाला. त्यामुळे गौरीच्या ओठांवर एक हलकेसे हसू आले. ती उठून उभी राहिली आणि वॉशरूमच्या दिशेने जाऊ लागली. पण तेवढ्यात ती थांबली आणि अर्णवकडे मागे वळून पाहत म्हणाली, तसं. तेव्हा अर्णव देखील मान वर करून तिच्याकडे पाहिले. तेव्हा गौरी हसत म्हणाली, काल एअरपोर्टवर ज्या मुलाला तुम्ही माझ्यासोबत पाहिले होते ते वेदांत दादा होते, माझ्या आत्याचा मुलगा. हे ऐकून अर्णवचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. गौरी त्याचा चेहरा पाहून हसली आणि पुढे म्हणाली, म्हणूनच काल भांडणाच्या वेळी मी म्हटले होते की तुमची आणि त्यांची काहीच तुलना होऊ शकत नाही. तुम्ही कधीच त्यांची बरोबरी करू शकत नाही, कारण ते माझे भाऊ आहेत. आणि तुम्ही इतके बोलून तिने आपले वाक्य अर्धवटच सोडले.
आणि हसत हसत ती बाथरूमच्या दिशेने निघून गेली. दुसरीकडे अर्णव तिचे बोलणे ऐकून आणि त्याचा अर्थ समजून घेतल्यावर स्वतःचे हसू रोखू शकला नाही. त्याने आपल्याच कपाळावर हात मारून घेतला आणि स्वतःशीच म्हणाला, अर्णव, हाऊ स्टुपिड यू आर. तू पण ना, माहित नाही काय काय विचार करत असतोस. आता अशा परिस्थितीत ती तुझ्यावर रागवणार नाही तर काय करणार सांग. तू चक्क तिच्या भावावर संशय घेतलास. तू ना खरंच वेडा होत चालला आहेस. थोड्या वेळाने गौरी टॅवेलने आपले केस पुसत बाथरूममधून बाहेर आली. तिने पिस्ता कलरचा एक साधा सूट घातला होता. तिने खोलीत तिकडे तिकडे नजर फिरवली, पण तिला अर्णव कुठेच दिसला नाही. ती ड्रेसिंग टेबलाजवळ गेली आणि ड्रायरने आपले केस सुकवू लागले. तेवढ्यात तिला कुणाच्या तरी येण्याचा आवाज आला. तिने मागे वळून पाहिले तर अर्णव नाश्त्याचा ट्रे घेऊन खोलीत येत होता. त्या ट्रेमध्ये चहाचे 2 कप आणि नाश्त्याच्या 2 प्लेट्स होत्या. हे पाहून गौरीने आश्चर्याने अर्णवला विचारले, हे काय अर्णवजी, तुम्ही नाश्ता वर का घेऊन आलात? आपण खाली जाऊन नाश्ता करू शकलो असतो. आता मी इतकीही आजारी नाहीये की मला खोलीतून हॉलपर्यंत चालता येणार नाही. तिचे बोलणे ऐकून अर्णव हसत म्हणाला, मला माहीत आहे तू इतकी आजारी नाहीयेस, पण आज तुझ्यासोबत एकांतात थोडा वेळ घालवावा असा माझं मन झालं, म्हणून मी नाश्ता वर घेऊन आलो. इट्स नॉट अ बिग डील. चल आता तू ह्या फालतू गोष्टी सोड आणि पटकन इथे नाश्ता करायला ये, नाहीतर नाश्ता थंड होईल. त्यावर गौरी त्याच्याकडे पाहत म्हणाली, पण तुम्ही आंघोळ नाही करणार? तिचे ते बोलणे ऐकून अर्णव पुन्हा एकदा हसत म्हणाला, ते ॲक्च्युली तू जेव्हा आत होतीस तेव्हा मी शेजारच्या खोलीत जाऊन शावर घेतला, जेणेकरून आपण दोघे एकत्र नाश्ता करू शकू. त्याचं बोलण्यावर गौरीने होकारार्थी मान हलवली. मग आपल्या केसांचा अंबाडा बांधून ती अर्णवजवळ आली. अर्णवने चहाचा 1 कप आणि नाश्त्याची प्लेट गौरीकडे सरकवली आणि दोघंही शांतपणे आपला नाश्ता करू लागले. नाश्ता झाल्यानंतर अर्णवने उठून गौरीला तिची औषधे दिली. गौरीने एक नजर त्याच्याकडे पाहिली आणि शांतपणे औषध घेऊन खाल्ली. त्याच दरम्यान अर्णव गौरीला म्हणाला, ते ॲक्च्युली तू जर संध्याकाळी फ्री असशील तर माझ्यासोबत बाहेर येशील का? हे ऐकून गौरी, जी आपले केस नीट करण्यासाठी पुन्हा ड्रेसिंग टेबलाकडे जात होती, ती थांबली आणि मागेवरून अर्णवकडे पाहू लागली. तेव्हा अर्णव लगेचच गडबडून तिला म्हणाला, ते ॲक्च्युली पायल आणि खुशी खूप दिवसांपासून मला बाहेर घेऊन जाण्यासाठी हट्ट करत होत्या. खूप वेळ झाला होता आणि मी माझं बिझी शेड्यूलमुळे त्यांना कुठेच घेऊन गेलो नव्हतो. म्हणूनच त्या दोघींनी माझ्याशी तोंड फुगवलं होतं. आता मी फ्री आहे तर विचार केला की का नाही त्या दोघींना थोडा वेळ द्यावा, म्हणूनच विचारत होतो. तू पण येणार असशील तर चल आमच्यासोबत. तशीही आपली नवीनच मैत्री झाली आहे तर अशात तुला एक ट्रीट देणे तर बनतेच. गौरी काहीतरी बोलणार होती, पण अर्णवच्या चेहऱ्यावरील भाव पाहून ती शांत राहिली आणि तिने होकारार्थी मान हलवली. तिचा होकार ऐकून अर्णवच्या चेहऱ्यावर एक खूप सुंदर आणि मनमोहक हसू आले. तो आनंदाने गौरीला म्हणाला, ठीक आहे, मग तू खुशी आणि पायलसोबत संध्याकाळी 6 वाजता तयार राहा, ओके? आणि उशीर करू नका. इतके बोलून तो चेंजिंग रूमच्या दिशेने निघून गेला, कारण आता त्याला ऑफिसला जायचे होते. थोड्या वेळात तो तयार झाला आणि आपल्या फाईल्स व बॅग घेऊन खोलीबाहेर जाता जाता त्याने पुन्हा एकदा गौरीला संध्याकाळी तयार राहण्याची आठवण करून दिली. अर्णवच्या ह्या बदललेल्या वागण्यामुळे गौरीच्या ओठांवरही हसू आले आणि तिच्या चेहऱ्यावरची जुनी चमक आता हळूहळू परत येऊ लागली होती. अर्णव गेल्यानंतर गौरी त्या खोलीत एकटीच पडली, ज्यामुळे तिला थोडा कंटाळा येऊ लागला. म्हणून ती खाली आजी आणि सुनीताजवळ हॉलमध्ये आली आणि त्यांच्यासोबत बसून गप्पा मारू लागली. अशाच प्रकारे पूर्ण दिवस निघून गेला आणि संध्याकाळ होऊ लागली. खुशी आणि पायल सुद्धा कॉलेजमधून परत आल्या. त्या दोघी आपल्या खोलीत तयार होत होत्या, तर दुसरीकडे गौरी सुद्धा आपल्या खोलीत तयार होत होती. थोड्या वेळानंतर अर्णव ऑफिसमधून घरी परत आला. तेव्हा त्याला खुशी आणि पायल हॉलमध्येच बसलेल्या दिसल्या. त्या दोघी एकमेकांशी मजा मस्ती करत सेल्फी काढत होत्या.
सुनीता स्वयंपाकघरात रमाला सोबत घेऊन कामात व्यस्त होत्या आणि आजी हॉलमध्ये सोफ्यावर बसल्या होत्या. सध्या घरातील सर्व पुरुष ऑफिसमध्येच होते आणि आजोबा आपल्या खोलीत आराम करत होते. तेवढ्यात खुशी आणि पायलची नजर अर्णववर पडली. त्या दोघींनी आपला फोन बंद केला आणि धावतच अर्णव जवळ आल्या. त्या अर्णवला म्हणाल्या, दादा चला आम्ही दोघी तयार आहोत. पाहिलं ना, तुम्ही जसं म्हणालात आम्ही तसंच केलं. 1 मिनिटाचाही उशीर केला नाही. इतके बोलून त्या दोघींनी अर्णवच्या एक एक हात पकडला. तेव्हा अर्णव चिडून त्या दोघींना म्हणाला, अरे 1 मिनिट, तुम्ही दोघी तर तयार आहात, पण गौरी कुठे आहे? तिला तर तयार होऊ द्या आणि मलाही कपडे बदलायचे आहेत, फ्रेश व्हायचे आहे. असंच थोडीच निघणार आहे मी तुमच्यासोबत. त्यावर त्या दोघींनी त्याचा हात सोडला आणि खोटं खोटं हसत म्हणाल्या, हो तर मग तुम्ही जा ना तयार व्हायला. आम्ही कुठे अडवलंय तुम्हाला? तुम्हीच आरामात इथे उभे आहात. राहिली वहिनीची गोष्ट तर ती तयार होत असेल, बस येतच असेल. इतके बोलत असतानाच पायलची नजर पायऱ्यांवर पडली. ती वरडून म्हणाली, ती पहा वहिनी, बघा ती तयार होऊन आली सुद्धा आणि तुम्ही अजून इथेच उभे आहात. तिने असे म्हणताच अर्णवची नजर गौरीवर पडली. तो एकटक तिच्याकडे पाहतच राहिला. त्याचा श्वास गहिरा झाला आणि हृदय वेगाने धडधडू लागले. समोर गौरी पायऱ्यांवरून खाली उतरत येत होती. तिने यावेळी पांढऱ्या रंगाचा घेरदार सूट घातला होता, ज्यावर मोठ्या गुलाबाच्या फुलांचे नक्षीकाम केलेले होते. पायात सूळ, हातात चांदीचा बांगड्या आणि कानात झुमके घातले होते. कुरळे केलेले केस एका कांद्यावरून थोडे पुढे सोडलेले होते आणि बाकीचे मागे होते. ओढणी सुद्धा तिने एका बाजूला घेतली होती. तिच्या चेहऱ्यावर अगदी हलकासा मेकअप आणि ओठांवर फिकट गुलाबी लिपस्टिक होती. एकंदरीत ती खूपच सुंदर दिसत होती. अर्णवला तिचे हेच रूप सर्वात जास्त आवडायचे. तिच्याकडे पाहताना अर्णवच्या ओठांवर कधी हसू आले हे त्याला समजले नाही. तेवढ्यात अर्णवच्या शेजारी उभ्या असलेल्या पायल आणि खुशी कधी गौरीकडे तर कधी अर्णवकडे पाहत होत्या आणि दोघेही खोडकरपणे हसत होत्या. पायलने हळूच खुशीच्या पोटात आपली कोपर मारली आणि तिला काहीतरी इशारा केला. मग खुशी मिश्किलपणे हसत अर्णवजवळ आली आणि त्याच्या कानापाशी तोंड नेऊन हळूच म्हणाली, दादा वहिनी छान दिसते ना? अर्णवने त्या सौंदर्यात हरवून जाताच होकारार्थी मान हलवली. खुशी पुन्हा म्हणाली, किती गोड दिसते ना ती, अगदी गोष्टीमधल्या राजकुमारीसारखी. अर्णवने पुन्हा एकदा होकारात मान हलवली. तेव्हा खुशी ह्यावेळी आणखी खोडकरपणे हसत म्हणाली, तसं तुम्ही मन भरेपर्यंत तिचं सौंदर्याचे दर्शन घेतले असेल ना? यावेळीही अर्णवने हसत हसत होकारातच मान हलवले. त्यावर खुशीने जोरात ओरडत थेट त्याच्या कानात म्हटले, तर मग जा ना, अजूनही इथे का उभे आहात? विसरलात का की आपल्याला बाहेर जायचे आहे? तुम्ही आम्हाला फिरवायला नेण्याचे प्रॉमिस केले होते आणि तुम्ही इथे स्टॅच्यू बनवून उभे आहात. तिच्या वरडण्यामुळे अर्णव एकदम भानावर आला आणि त्याने आपल्या कानावर हात ठेवला. त्याने रागाने खुशीकडे पाहिले, जी अजूनही खोडकरपणे त्याच्याकडे पाहून हसत होते. खुशीचा तो मोठा आवाज ऐकून सुनीता आणि रमा किचनमधून बाहेर आल्या. आजी सुद्धा त्यांच्याकडे पाहू लागल्या. गौरीही अचानक पायऱ्यांवरच थांबली आणि आश्चर्याने समोर खुशी आणि अर्णवकडे पाहू लागली. तेवढ्यात सुनीता खुशीवर वरडत म्हणाल्या, तू वेडी आहेस का खुशी? अशी विनाकारण का वरडतेस? सगळ्यांना घाबरून सोडलंस तू. तेव्हा खुशीने अगदी निष्पाप चेहरा करून त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाले, सॉरी मम्मी, मी तर फक्त कोणाला तरी बाणावर आणत होते. जे इथे कोणाला तरी बघून स्वतःच बाण हरवून बसले होते. मला नव्हतं माहीत की तुम्ही सगळे एवढे घाबराल. त्यावर सुनीता रागाने तिला हात दाखवत मारण्याचा इशारा करत म्हटले, ह्यावेळी सोडून देते, पुढच्या वेळी पाठीत धपाटाच बसेल. एवढी मोठी होत चाललीस, पण माहीत नाही अक्कल कधी येणार. उंची 5 फूट झाली आहे, पण अक्कल मात्र वितभरही नाहीये. थोड्याच वेळात अर्णव सगळ्यांना घेऊन नरिमन पॉइंटला निघाला आणि थोड्याच वेळात ते सगळे
नरिमन पॉइंटला पोहोचले. तिथले वातावरण पाहताच त्यांच्या ओठांवर एक मोठे हसू आले, कारण ह्यावेळी तिथले वातावरण एखाद्या स्वर्गापेक्षा कमी नव्हते. आकाशामध्ये मोठमोठे ढग आले होते, जे अंधारामुळे एखाद्या डोंगरासारखे दिसत होते. त्यांच्याच खाली दूरवर पसरलेला समुद्र दिसत होता. ते पाहून जणू असे वाटत होते की समुद्राचे पाणी त्या डोंगराच्या मधून वाट काढत पुढे येत आहे. एका बाजूला मोठमोठ्या इमारती उभ्या होत्या, ज्या अंधारामुळे आता दिव्यांच्या प्रकाशात लखलखू लागल्या होत्या. त्यातच रस्त्यावरील स्ट्रीट लाईट्समुळे तिथे सगळे काही चमकताना दिसत होते. यावेळी तिथे अनेक कपल्स हजर होते, जे कदाचित एकमेकांतात वेळ घालवण्यासाठी आले असावेत. तिथूनच थोड्या अंतरावर जागोजागी वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लागलेले होते. ते पाहून पाहेलानी खुशीचे हसू आणखीनच फुलले. दुसरीकडे गौरी, जी हे सगळे हसत मुखाने पाहत होती, तेवढ्यात तिला आपल्या खांद्यावर कुणाचा तरी हात जाणवला. तिने मागे वळून पाहिले तर तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. सोबतच तिच्या ओठांवर एक मोठे हसू आले. तिच्या बाजूला तिच्या खांद्यावर हात ठेवून लवली उभी होती. गौरी लगेचच वळून तिच्या गळ्यात पडली. लवलीनेही तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाले, कशी आहेस माझी जान? तुला माहीत आहे, तुझ्या तब्येतीबद्दल ऐकून माझं जीव वर खाली होत होता. तुझ्याकडे येण्यापासून मी स्वतःला कसं रोखलं हे माझं मलाच ठाऊक आहे. तिचे बोलणे ऐकून गौरी तिच्या मिठीतून बाजूला झाली आणि हसत आश्चर्याने म्हणाली, मी तर ठीक आहे, पण तू इथे कशी? आणि तुला माझ्या तब्येतीबद्दल कसं समजलं? तेव्हा लवलीने तिच्याकडे पाहत गंभीर आवाजात ॲक्टिंग करत म्हणाली, ॲक्च्युली गौरी, तुला माहीत नाहीये, पण मी तुझ्या पाठीवर माझे 2 जासूस सोडून ठेवले आहेत, जे मला तुझ्या प्रत्येक क्षणाची बातमी देतात. त्यांनीच मला सांगितलं की तू मला न सांगता इथे एकटीच नर्मिन पॉइंटला फिरायला आली आहेस. म्हणून विचार केला की का नाही इथे येऊन तुझी बातमी घ्यावी. आता सांगा मिस गौरी, तुमची तब्येत कशी खराब झाली? स्वतःची तब्येत खराब करून घेण्याची तुमची हिंमतच कशी झाली? तुम्हाला माहीत आहे ना, स्वतःच्या तब्येतीशी खेळण्याचं अधिकार खुद तुम्हालाही नाही आहे. इतके बोलून ती गंभीर नजरेने तिच्याकडे गोरू लागली. तेवढ्यात तिची नजर खुशी आणि पायलकडे पडली, ज्या तोंड दाबून हसत होत्या. तेव्हा लवलीने आपला हात त्यांच्या दिशेने पुढे केला, ज्यावर त्या दोघींनी जोरात हसत एकमेकांना टाळी दिली. हे पाहून गौरी गोंधळून त्या दोघींकडे पाहू लागली. पण जसा तिला सगळा प्रकार समजला, ती त्या तिघींकडे रागाने पाहत म्हणाली, अच्छा, तर ह्याचा अर्थ माझ्या बातम्या हिच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या दुसरे कोणी नसून तुम्ही दोघी आहात. तुम्हाला तर मी सोडणार नाही. खूप जासूसगिरी सुचली आहे ना तुम्हाला? डिटेक्टिव्ह बनायचं भूत स्वार झालाय ना तुमच्या डोक्यावर? थांबा, आत्ताच उतरवते मी तुमचं भूत. इतके बोलून ती त्यांना पकडण्यासाठी त्यांचा मागे धावू लागली. तेवढ्या शेजारीच उभा राहून गोंधळून हा सगळं प्रकार पाहणाऱ्या अर्णवने अचानक गौरीला कमरेतून पकडले, ज्यामुळे ती पुढे जाऊ शकली नाही आणि मागे वळून प्रश्नार्थक नजरेने अर्णवकडे पाहू लागली. त्यावर अर्णवने तिला मागे आपल्याकडे खेचत म्हणाला, काय करतेस तू? आता कुठे सकाळी तुझी तब्येत बरी झाली आहे, दुपारीही तू अशक्तपणा सांगत होतीस आणि आता धावतेस? तुला माहीत आहे का हवामान किती थंड आहे? गार वारा सुटला आहे आणि तू काही गरम कपडेही घातलेले नाहीस. अशात धावलीस तर छातीत थंडी बसेल आणि पुन्हा आजार पडशील. त्यामुळे शांत इथेच उभी राहा. मग लवलीकडे इशारा करत तो म्हणाला, तसं ही कोण आहे? तुझी कॉलेजची मैत्रीण? त्याचे बोलणे ऐकून गौरीला आठवले की तिने अर्णवला लवलीची ओळख करून दिलीच नाही. तिने आपल्याच कपाळावर हात मारून घेतला आणि अर्णवकडे पाहत थोडी लाजत म्हणाले, सॉरी, मी विसरलेच. ही ना माझी लहानपणाची बेस्टी. ती इतकंच बोलू शकली होती. तेवढ्यात लवली पुढे आली. तिचे पूर्ण लक्ष अर्णव आणि गौरीवर होते, विशेषतः अर्णवच्या हातावर, ज्याने गौरीला कमरेतून घट्ट पकडून ठेवले होते. ती अर्णवकडे पाहत हसून म्हणाली, थांब गौरी, माझ्या जिजूंसोबत माझी ओळख मी स्वतःच करून देईन.
अर्णवकडे पाहून हसत म्हणाले, जिजू, माझे नाव लवली आहे आणि मी तुमची मेवणी आहे. कारण तुमची बायको गौरी माझ्यावर मनापासून प्रेम करते. मी तिच्या जीव, प्राण, हृदय, मेंदू, श्वास, फुफ्फुस सगळं काही आहे. म्हणूनच ती मला लवली ऐवजी प्रेमाने लव म्हणून हाक मारते आणि मी तिला जान म्हणते. कारण आम्ही दोघी एकमेकींचा जीव आहोत. तुम्ही तर मध्येच मान न माना मे तेरा मेहमान सारखे आलात आणि मला गौरीला तुमच्यासोबत शेअर करावं लागलं. नाहीतर आम्ही दोघी लहानपणापासून एकमेकींसोबत आहोत. शाळा एकत्र केली, कॉलेज एकत्र केलं आणि मुलांचे प्रपोजल्स एकत्र रिजेक्ट केले. एवढंच नाही तर त्यांना एकत्र मिळवून बदडूनही काढले. तिचे हे बोलणे ऐकून गौरीने दाताखाली आपली जीभ दाबली. दुसरीकडे अर्णव डोळे मोठे करून तिच्याकडे पाहू लागला. तो गौरीकडे पाहत आश्चर्याने म्हणाला, सिरियसली तू खरंच मुलांना मारहाण केली आहेस? तेव्हा गौरी खोटं खोटं हसत अर्णवला म्हणाले, हे अर्णवजी, असं काही नाहीये. ही काहीही बोलते. ही फक्त माझी लहानपणाची मैत्रीण आहे आणि आम्ही लहानपणापासून एकत्र आहोत. म्हणूनच तिला सगळ्यांशी अशी चेष्टा करायची सवय आहे. मारामारी करणं माझ्यासारख्या साध्या मुलीचं कशाने वेशीला पडणार? ही अशीच तुमच्याशी गप्पा मारत गोष्टी बनवते. अर्णवचे लक्ष विचलित करण्यासाठी विषय बदलत ती म्हणाली, ते बघा, तिथे काका किती छान मक्याचे कणीस बनवत आहेत. मला ते खाण्याची खूप इच्छा आहे. प्लीज घेऊन या ना. अर्णव काही क्षण त्या दोघींकडे पाहत राहिला. मग होकारार्थी मान हलवत त्या सर्वांकडे पाहून म्हणाला, ठीक आहे, मी जाऊन तुमच्या सगळ्यांसाठी कणीस घेऊन येतो. तोपर्यंत तुम्ही लोक तिथे जाऊन बसा आणि कुठेही इकडे तिकडे जाऊ नका. इतके बोलून तो तिथून पुढे निघून गेला. त्याचे बोलणे ऐकून सर्वजण आपल्यासाठी जागा शोधून एका शांत ठिकाणी जाऊन बसले आणि समोर पसरलेला समुद्र आणि त्यात उठणाऱ्या लाटा न्याहाळू लागल्या. थोड्या वेळाने अर्णव त्या सर्वांसाठी कणीस घेऊन आला आणि त्याने प्रत्येकाला एक एक दिला. मग स्वतः गौरीचं शेजारी रिकामी जागा पाहून तिथे बसला आणि गौरीच्या हातातही तिच्या कणीस दिला. तेव्हा गौरी त्याला थँक्यू म्हणाले आणि आवडीने आपला कणीस खाऊ लागली. अर्णव काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला आणि मग तिच्याकडे पाहत म्हणाला, तसं तुझी मैत्रीण जे सांगत होती ती खरं होतं का? गौरी कणीस काता काता समोर पाहत अर्णवला म्हणाले, कोणती गोष्ट अर्णवजी? अर्णव थोडं रेंगाळात अडकळत तिला म्हणाला, तेच ग, तिने म्हटलं ना की मुलांनी तुला प्रपोज केलं आणि मग तू त्यांना मारहाण केलीस. आय मीन म्हणजे मला म्हणायचं आहे, तू खरंच मुलांना मारलं आहेस? तेही त्यांनी फक्त प्रपोज केल्यावर? हां, कुछ तो गडबड आहे दया, कुछ तो गडबड आहे. कदाचित अर्णव बाबू पुढचा विचार करून मनातून थोडे घाबरत आहेत. जर कधी त्यांनी गौरीला प्रपोज केलं तर ती हातात दंडा घेऊन त्यांची धुलाई तर करणार नाही ना. म्हणूनच ते आधीच गौरीकडून ही गोष्ट कन्फर्म करून घेत आहेत. तेव्हा गौरीने त्याच्याकडे पाहिले आणि एक दीर्घ श्वास घेऊन अर्णवला म्हणाले, खरं तर गोष्ट अशी आहे की मी उगीच कुणालाही जाणून बुजून मारलं नाही. आम्हाला खूप मुलांनी प्रपोज केलं होतं. त्यापैकी काही मुलं चांगली होती जी आम्ही एकदा नाही म्हटल्यावर पुन्हा कधी आमच्या समोर आली नाहीत की त्यांनी कधी पुन्हा माझ्याशी बोलायचा प्रयत्न केला नाही. पण काही मुलं अगदी जिद्दी आणि आडमुठ्या स्वभावाची होती. नकार देऊनही ती सारखी मागे लागायची आणि कधी कधी तर उद्धटपणावर उतरायची. मग काय, असाच मुलांवर हात साफ करून त्यांना चांगलाच धडा शिकवला. अर्णव काही क्षण शांत राहिला. मग पुन्हा तिच्याकडे पाहत म्हणाला, पण तू हे नाही सांगितलंस की तू इतक्या सगळ्या मुलांना नकार का दिलंस? आय मीन त्यामागे काहीतरी खास कारण नक्कीच असेल ना. एवढ्या मुलांनी तुला प्रपोज केलं तर कधीच कोणाला पाहून तुला काही वेगळं वाटलं नाही का? त्यावर गौरी समोर पाहत कणीस खाता खाता म्हणाली, नाही, मला कधीच त्यांना पाहून त्या भावना जाणवल्या नाहीत ज्या एखाद्या समवन स्पेशलकडून मिळतात. ती अशी भावना जी सांगते की हाच माझ्या सोलमेट आहे आणि मला हाच हवा आहे. तसंही त्या मुलांपैकी कोणीही असा नव्हता
जो माझ्या आवडीशी जुळेल. ज्या प्रकारच्या मुलाला मला माझ्या लाईफ पार्टनर म्हणून पाहायचे आहे तसा कोणीच नव्हता. म्हणूनच मी त्यांना थेट नकार दिला. विनाकारण त्यांना आशेवर लटकून काय मिळालं असतं? त्यांच्या भावनाच दुखवल्या गेल्या असत्या ना. बस ह्यामुळेच. गौरीचे बोलणे ऐकून अचानक अर्णवच्या मनात एक सुखाची लहर धावून गेली. त्याने आपला गळा काकर शर्टची कॉलर टिक केली. मग गौरीकडे पाहत थोड्या ॲटिट्यूडने म्हणाला, अच्छा, तर मग कसा मुलगा हवाय तुला? आय मीन असे कोणते गुण आहेत जे तुला त्यातच पाहायचे आहेत? त्यावर गौरी काही क्षण शांत राहिली. मग समोर पाहत एका गोड हसण्यासह म्हणाली, असा मुलगा जो फक्त आणि फक्त माझ्यावरच जीवापाड प्रेम करेल. त्याचा स्वभाव थोडा शांत असावा. त्याने शांतपणे माझे बोलणे ऐकावे आणि समजून घ्यावे. तो लोकांशी प्रेमाने वागणारा असावं. आणि हो, जो अजिबात रागवणारा नाही. जो मला आणि माझ्या भावनांना समजून घेईल. तो दिसायला हँडसम नसला तरी चालेल, पण त्याने आपल्या मोठ्यांचा आदर नक्कीच केला पाहिजे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी बनवलेल्या जेवणामध्ये त्याने कधीही चुका काढू नये. कारण मी ह्या गोष्टी बाबत खूप सेन्सिटिव्ह. मला लहानपणापासूनच स्वयंपाक करण्याची खूप आवड आहे. त्यामुळे जेवण छान बनवूनही जो माणूस त्यात काहीतरी उणीव किंवा चूक काढतो, तो माझ्या ना आवडत्या लोकांच्या यादीत सर्वात वर येतो. तिचे हे बोलणे ऐकून अर्णवचा चेहरा पार पांढरा पडला. तो एकदमच गप्प झाला. तो गौरीकडे डोळे मोठे करून पाहत राहिला. कारण गौरीने सांगितलेले सर्व गुण त्याच्या स्वभावाच्या अगदी उलट होते. मग एक खोटं हसत तो गौरीकडे पाहत म्हणाला, खूपच छान, व्हेरी गुड. खूप चांगली यादी बनवली आहेस तू, असे म्हणत तो समोर पाहू लागला आणि मनातल्या मनात स्वतःशीच बोलला, याचा अर्थ हिला अगदी माझ्या उलट स्वभाव असलेला पार्टनर हवा आहे. शांत, जो तू कधीच नसतोस. राग तर नेहमी तुझ्या नाकावर असतो. कुणाशी प्रेमाने बोलणे तुला जमतच नाही. नेहमी सगळ्यांवर रुबाब दाखवत असतोस. आणि मोठ्यांचा आदर करण्याच्या बाबतीत तर तू आधीच आजोबांशी वाद घालून हिच्या समोर आपली इमेज खराब करून घेतली आहेस. हिला समजून घेणे तर लांबच राहिले, तू नेहमी हिच्याशी भांडणच केले आहेस. आणि जळक्या हवनकुंडात तूप ओतल्यासारखे. म्हणजे तू आधीच हिच्या ना आवडत्या लोकांच्या यादीत सर्वात वर आहेस. कारण तू विनाकारण सर्वात आधी हिने बनवलेल्या जेवणात चुका काढल्या होत्या. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुझ्यामध्ये एकच तर चांगला गुण होता, ते म्हणजे तुझा चार्म आणि तुझी हॉटनेस. तो सुद्धा हिला नकोय. हिचे म्हणणे आहे की हँडसम नवरा नसला तरी चालेल. सांगा, अशी ही काही यादी असते का? काय गरज आहे अशी यादी तयार करायची? अरे वेळेचा काय भरोसा, कधी काय होईल. आणि असे थोडेच गरजेचं आहे की आपल्या आवडीनुसारच आपल्याला लाईफ पार्टनर मिळावं. आणि काय झाले जर मी थोडा रागीट आहे तर? मी काहीला खाऊन टाकणार आहे का? हो, मान्य आहे मी रागवतो, पण तो विनाकारण थोडीच असतो. हिच्या भल्यासाठीच तर रागवतो ना. राहिली गोष्ट समजून घेण्याची आणि समजावण्याची, तर हिने मला कधी स्वतःला सिद्ध करण्याची संधीच कुठे दिली. आणि नाहीने कधी मला समजून घेण्याचा प्रयत्न केला. मान्य आहे मी थोडा नासमज आहे, शांत राहू शकत नाही, गोष्टींवर लगेच रिॲक्ट करतो, रागवतो. पण ह्याचा अर्थ असं थोडीच आहे की मी वाईट माणूस आहे. हो, थोडा नासमज आहे, तर मग ही मला समजून घेण्याचा प्रयत्न नाही करू शकत का? असे म्हणत तो समोर पाहत नकारार्थी मान हलवत स्वतःशीच पुटपुटत होता. तेवढ्यात गौरीने त्याच्या चेहऱ्यासमोर चुटकी वाजवली. तेव्हा अर्णव आपल्या विचारांमधून बाहेर आला. गौरी त्याच्याकडे पाहत म्हणाली, काय झालं अर्णवजी, कुठे हरवलात तुम्ही? त्यावर अर्णव कोटं हसत तिला म्हणाला, कुठेच नाही, तू तुझं कनिष्का ना. इतके बोलून तो स्वतः समोर पाहू लागला. तिथे समोरच काही कपल्स एकत्र येऊन गिटाराच्या स्वरावर नाचत होते. तिथे एक मुलांचा ग्रुप गाण्यात आणि डॅन्स करण्यात मग्न होता. त्या ग्रुपमधील एक मुलगा ड्रम वाजवत होता, दुसरा गिटार, तर तिसरा मुलगा
व्हायलिन वाजवत होता. दुसरीकडे उभा असलेल्या एका मुलाने हातात माईक पकडला होता आणि तो गाणे गात होता. त्याच कारणामुळे तिथे काही कपल्स एकत्र जमले होते आणि त्यांचं म्युझिकच्या तालावर नाचत होते. तेवढ्यात लवली गौरीपाशी आली आणि तिचे हात पकडून तिला वडत त्या ग्रुपजवळ घेऊन गेली आणि गौरीसोबत कपल डान्स करू लागले. खुशी आणि पायल सुद्धा हसत हसत त्या दोघींच्या मागे मागे तिथे गेल्या. त्यांचं ह्या लहान मुलासारख्या वागण्यावर अर्णवच्या ओठांवर हसू आले आणि तोही मान हलवत त्यांच्या मागे तिथे गेला. खुशी, पायल, लवली आणि गौरी आपापसात मिळून डान्स करत होत्या. तेवढ्यात लवलीची नजर अर्णववर पडली, जो गर्दीत उभा राहून हसतमुख चेहऱ्याने त्या चौघींना नाचताना पाहत होता. हे पाहून लवलीचं डोक्यात माहीत नाही काय खोडकर विचार आला. ती थेट त्या गाणे गाणाऱ्या मुलापाशी गेली आणि तिने त्याचं खांद्यावर हात मारला. त्या मुलाने तिच्याकडे पाहिले तेव्हा लवली हळूच त्याच्या कानात काहीतरी सांगू लागली. तिचे बोलणे ऐकून त्या मुलाने एक नजर गौरीकडे आणि मग अर्णवकडे टाकली. त्यानंतर लवलीकडे पाहत त्याने होकारार्थी मान हलवले. तेव्हा लवलीने त्याला अंगठा दाखवत डन म्हटले आणि ती पुन्हा गौरीसोबत डान्स करू लागली. थोड्या वेळानंतर त्या मुलाने आपले गाणे संपवले आणि लवलीला इशारा केला. लवली धावतच त्याच्याशी गेली आणि माईक हातात घेऊन सर्वांना उद्देशून म्हणाली, अटेन्शन एव्हरीवन. सगळ्यांनी तिचे बोलणे ऐकून तिच्याकडे पाहिले. तेव्हा लवली सर्वांकडे पाहत म्हणाली, मला तुम्हाला सांगायचं आहे की प्लीज तुम्ही कुणीही इथून कुठेही जाऊ नका, कारण आता इथे माझे जिजू माझ्या बहिणीसारख्या मैत्रिणीसाठी एक छान परफॉर्मन्स देणार आहेत. तिचे हे बोलणे ऐकून अर्णवचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. गौरीचीही तीच अवस्था झाली होती. लवलीने त्या दोघांकडे दुर्लक्ष करत पुढे म्हणाले, खरं तर काही दिवसा अगोदर या दोघांचे अरेंज मॅरेज झाले आहे. अशा परिस्थितीत गाण्याच्या माध्यमातून ते आपल्या मनातील काही भावना तिला सांगू इच्छितात. अर्णवकडे पाहत ती म्हणाली, या जिजू, सगळे तुमची वाट पाहत आहेत. तिच्या ह्या बोलण्यावर अर्णवने नकारार्थी मान हलवले. तेव्हा लवली त्याच्याजवळ आली आणि त्याचा हात पकडून त्याला वळत म्हणाली, चला ना जिजू, गौरीसाठी नाही तर किमान माझ्यासाठी तरी काहीतरी गा, कारण मला पाहायचं आहे की माझे जिजू कसं गातात. कारण गाण्याच्या बाबतीत माझ्या जानची म्हणजे गौरीची कुणाशीच तुलना होऊ शकत नाही. ती इतकं सुंदर गाते की तिच्या पुढे चांगल्यातला चांगला सिंगरही फेल होईल. तिचे हे बोलणे ऐकून अर्णवने तिच्याकडे रोखून पाहिले आणि म्हणाला, अच्छा, अशी गोष्ट आहे का? तर मग ठीक आहे, आज पाहूच की मी जास्त चांगलं गातो की तुझी जान. त्यावर लवली त्याच्याकडे पाहत म्हणाली, सध्या तरी तुम्ही गा, गौरीबद्दल मी आताच काही सांगू शकत नाही. हो, पण जर तुम्हाला तिचं गाणं ऐकायचं असेल तर आमच्या प्रेसेस पार्टीला नक्की या. त्यामध्ये गौरीने सिंगिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला आहे. तेव्हा तुम्हाला समजेल की ती किती सुंदर गाते. त्या दोघांचे हे बोलणे चालले होते. तेवढ्यात गौरी त्या दोघांजवळ आली आणि लवलीला रागवत म्हणाली, लवली, हाय काय वेडेपणा आहे? तू सगळ्यांसमोर अर्णवजींचं नाव का घेतलंस गाण्यासाठी? तू वेडी आहेस का? चेष्टेची पण एक सीमा असते. तुला एकदा तरी त्यांचं नाव घेण्यापूर्वी त्यांना विचारलं पाहिजे होतं ना की त्यांना गाता येईल की नाही. तिचे ह्या बोलण्यावर अर्णवने तिच्याकडे रागाने रोखून पाहिले. मग गौरीने अर्णवकडे पाहत म्हणाले, आय एम सॉरी अर्णवजी, हिच्या वतीने मी तुमची माफी मागते. ही आहेच वेडी. तुम्हाला कोणतेही गाणं वगैरे गाण्याची काहीच गरज नाही आहे आणि आपण सगळे आताच इथून निघतोय. तेव्हा अर्णवने लगेचच तिला शांत करत म्हणाला, शांत हो, इथून कुणालाही कुठेही जाण्याची काहीच गरज नाही आहे. आणि काय म्हणालीस तू? मला गाता येईल की नाही? तर मग आता तू स्वतःच बघ. तुला कदाचित माहीत नाही आहे, कॉलेजच्या दिवसात मी सिंगिंग कॉम्पिटिशनमध्ये अनेक प्राइजेस जिंकलो आहे. इतके बोलून तो थोड्या रागाच्या भरात तिथून पुढे निघून गेला. दुसरीकडे गौरीने गोंधळून त्याच्याकडे पाहिले आणि लवलीला म्हणाले, हे असे रागाने का गेले? मी तर असं काहीच बोलले नाही. जेणे त्यांना राग यावं. तेव्हा लवलीने तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला म्हणाले, अगं माझी जान, तू ना खूपच गोळी आहेस. सगळं काही बोलून झाल्यावरही म्हणतेस की काही बोलले नाही.
चल आता फालतूच्या गोष्टी सोड आणि जिजूंचं गाणं ऐक.